नमस्कार. विशेष संवाद या कार्यक्रमात मी गिरीश मंगरुळे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. या व्यासपीठावर अनेक मान्यवर आपण आमंत्रित करतो. त्यांचं कार्य या निमित्तानं आपण समोर आणण्यावर भर देतो आणि त्यांच्या कार्यातून इतरांना एक प्रेरणा मिळावी, प्रोत्साहन मिळावं हा उद्देश या कार्यक्रमाचा आहे. आजपर्यंत अनेक मान्यवरांनी या व्यासपीठावर उपस्थिती लावली आणि त्यांचं कार्य या माध्यमातून आपण समोर आणलं. आज आपल्या भेटीस आहेत ज्येष्ठ पत्रकार तथा प्रसिद्ध लेखक श्री उज्ज्वल कुमार माने. खरं तर गेली अनेक वर्ष पत्रकारितेत असताना ते साहित्य लेखनाकडे वळाले. विशेष म्हणजे त्यांचं अखंड होळकरशाही हे पुस्तक मोठ्या प्रमाणात गाजलं. अनेक ठिकाणी या पुस्तकानिमित्त त्यांचा गौरव झाला आणि अखंड होळकरशाही या माध्यमातून त्यांनी एक अत्यंत सूक्ष्म असा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. आणि खरं तर आपण पाहतोय की यंदाचं वर्ष हे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्ष म्हणून साजरा होतोय. आणि या निमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध सामाजिक संस्था, संघटना असतील किंवा शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आणि यानिमित्तच आज आपण उज्ज्वल कुमार माने यांच्याशी संवाद साधणार आहोत. खरं तर एक उत्तम प्रशासक म्हणून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य आज देखील समाजासमोर आदर्शवत आहे. अत्यंत धाडसी महाराणी, तत्त्वज्ञानी महाराणी. याशिवाय न्यायदेवता म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात होतं. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्या काळी त्यांनी मोठे प्रयत्न केले. विशेषतः सतीच्या प्रथेला त्यांनी विरोध केला आणि याचबरोबर अनेक ठिकाणी मंदिरं बांधली, नद्यांचे घाट बांधले, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला. शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी अनेक उपक्रम त्यांनी राबवले आणि या माध्यमातून एक उत्तम समाज निर्मितीवर त्यांनी भर दिला. आज त्यांचं कार्य इतक्या वर्ष झालं तरी, 300 वर्ष झालं तरी एक प्रेरणादायी कार्य, आदर्शवत कार्य समाजासमोर आहे. आणि याविषयीच 300वी त्यांची शताब्दी साजरी होत असताना उज्ज्वल कुमार माने यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य या माध्यमातून आपण समजावून घेणार आहोत. मानेसाहेब, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. मी आत्ताच म्हणल्याप्रमाणे आपण एक ज्येष्ठ पत्रकार आहात. अनेक दैनिकांमध्ये आपण मोठ्या प्रमाणात काम केलं. अनेक पत्रकारितेत यशस्वी वाटचाल करताना आपण साहित्य लेखनाकडे वळालात. म्हणजे काय सांगाल या प्रवासाविषयी? मी 1995 पासून पत्रकारितेत आहे. सुरुवात माझी 95ची आहे. आणि हे काम करीत असताना थोडं लोकांना काही कायद्याविषयी माहिती असावी या अनुषंगानं काही पोलिसांनी पत्रकारिता, पोलिसांनी जनता अशा स्वरूपाची काही पुस्तकं लिहिली. त्यानंतर पुन्हा काही अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर संशोधन करावं असे काही लोकांनी, मित्रांनी वगैरे मागणी केली. त्यामुळं मग रणरागिणी अहिल्यादेवी होळकर असं एक पहिलं पुस्तक लिहिलं 2014. त्यानंतर पुढं वाटलं की बाबा होळकराचे एकूण 14 वंशज आहेत. त्या 14 वंशजांचा इतिहाससुद्धा मोठा आहे. एवढी होळकरशाही, जेवढी सोनेरी पानं आहेत तर हे लोकांना माहिती व्हावी म्हणून आपण ते अखंड होळकरशाही हे एक पुस्तक लिहिलं. आणि ह्या पुस्तकाला सर्वत्र चांगली मागणी आहे. आणि या निमित्तानं अहिल्यादेवी होळकर यांचा आणि होळकरांच्या 14 वंशजांचा इतिहास लोकांसमोर मांडला गेला. हे सर्व करत असताना अहिल्यादेवी होळकर यांच्यावर एक जे पुस्तक आलं ते देखील अत्यंत चांगलं होतं, रणरागिणी अहिल्यादेवी होळकर. हे पुस्तक अनेकांना भावलं. याविषयी नेमकं काय सांगाल? काय वेगळे पण यात होतं? अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्याची तशी माहिती होतीच लोकांना, असं काय फारसं माहिती नाही. परंतु अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य म्हणजे धार्मिक कार्य. घाट बांधले, विहिरी बांधल्या, मंदिराचा जीर्णोद्धार केला. ह्याच्या पलीकडं जाऊन फारसं संशोधन होतं. आम्हीच ते सगळं महेश्वरला, इंदोरला जाऊन, चौंडीला जाऊन जन्मगाव, त्यानंतर चोराखळीला जाऊन हे संशोधन केलं. आणि अहिल्यादेवी होळकर ह्या महापराक्रमी कशा होत्या, कुशल प्रशासक कशा होत्या, त्यानंतर न्यायदेवता कशा होत्या, म्हणजे त्यांचा जी न्याय पद्धती होती, महिलांसाठी स्वतंत्र न्याय व्यवस्था होती. त्यानंतर त्यांनी जर एकदा न्याय दिला तर भारतभरातले सर्व राजे तो प्रमाण मानत, म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या लेवलचा त्यांचं न्यायदान असायचं.
तर हे सगळं अहिल्यादेवी होळकर यांचं जीवनकार्य लोकांपर्यंत पोहोचावं आणि पराक्रम पोहोचावा. म्हणजे अहिल्यादेवीने हातात तलवार घेऊन म्हणजे मैदान गाजवलं. तर अशा अहिल्यादेवींचं जीवनकार्य लोकांना कळावं आणि युद्ध करणारे अहिल्यादेवी हातात भाला घेऊन, त्यानंतर तत्वज्ञानी, कुशल प्रशासक, अशा सगळ्याच पैलूचा अभ्यास करून एक रणरागिणी अहिल्यादेवी होळकर या पुस्तकाची निर्मिती केली. आणि या पुस्तकात प्रामुख्यानं धाडशी अहिल्यादेवी, युद्ध करणाऱ्या अहिल्यादेवी या दाखवलेल्या. ते अनेकांना भावलं. हो, अनेकांना भावल्या. अनेक आवृत्त्या निघाल्या त्या पुस्तकाच्या. खरं तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा कारभार अत्यंत आदर्शवत असा संपूर्ण देशभरात मानला जातो. आज देखील अनेक दाखले दिले जातात. त्यांचं बालपण देखील बऱ्याच जणांना म्हणजे त्या आठवणी किंवा एक उत्तम प्रशासक म्हणून त्या जशा होत्या तसं त्यांचं बालपण याविषयी खूप जणांना इतकंसं माहिती नाही. त्याविषयी नेमकं काय सांगाल, कसं होतं त्यांचं? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म चौंडी, अहिल्यानगर जिल्ह्यातलं चौंडी नावाचं छोटं गाव आहे. सीना नदीच्या काठावर मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला. आणि लहानपण हे चौंडीतच गेलं. त्यानंतर त्यांचं अहिल्यादेवींचं आजोळ हे चोराखळी हे कळंब तालुक्यातलं उस्मानाबाद म्हणजे धाराशिवजवळ एक छोटं गाव आहे. तिथं पण ते आईबरोबर लहानपणी जायचे वगैरे अशा काही आठवणी सांगतात तिथले लोक. तर तिथं चोराखळी जी आहे अजूनही अहिल्यादेवीची आजी कृष्णाबाई यांची समाधी तिथं आहे. आणि अजूनही त्यांच्या आजोळचे लोक मैदाळ परिवारातले ते आहेत. आणि त्या परिसरात लहानपणी अहिल्यादेवी खेळत होते वगैरे. लहानपणी त्यांनी शेळ्या मेंढ्या राखल्या डोंगरदऱ्यात वगैरे. अशा काय आठवणी तिथले जे वंशज आहेत दत्तात्रय मैदाळ आणि इथले इतिहास संशोधक आहेत मल्हारी नवले म्हणून, हे आठवणी सांगतात अहिल्यादेवी होळकर यांनी या परिसरात आल्या होत्या लहानपणी वगैरे. त्यांचे ते वंशज सांगतात. म्हणजे हे करीत असताना पुन्हा आपण चौंडीत येऊ. चौंडीमध्ये त्या लहानपणी गावात चौंडीमध्ये अनेक मंदिर आहेत. त्याच्यात महादेवाचं मंदिर आहे. लहानपणापासून अहिल्यादेवीनं महादेव मंदिरात पूजा अर्चा करायची. आई वडील धार्मिक असल्यामुळं त्या पण पूजा अर्चा करायच्या. तर पुढं त्याचा परिणाम झाला. म्हणजे हातात पिंड घेऊन अहिल्यादेवी नेहमी महादेव भक्त होत्या आणि संपूर्ण राज्यच त्यांनी शिवजींना म्हणून महादेवांना त्यांनी राज्यच अर्पण केलं होतं. आपण पाहिलं तर चौंडी विषयी आपण खूप माहिती जाणून घेतली किंवा बऱ्याच जणांना ती माहिती आहे. पण आजोळ जे त्यांचं होतं त्याविषयी इतकी माहिती कोणाला नव्हती किंवा थोडंसं ते उपेक्षित राहिलं असं काय वाटतं का? हा, ते चोराखळी जे गाव आहे ते मी सांगितलं कळंब तालुक्यातलं आणि धाराशिव जिल्ह्यातलं गाव आहे. अगदी सोलापूर धुळे महामार्गावर ते अगदी छोटंसं गाव आहे. आणि त्या गावात अहिल्यादेवींची जे आजोळचे वंशज आहेत तो मैदाड परिवार आहे. तिथं अहिल्यादेवींनी पापनाश मंदिर म्हणून आहे, त्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. गावात विहीर खोदलेली आहे. त्यानंतर त्यांच्या आजीची कृष्णाबाई मैदाडाची समाधी आहे. अशा पाऊलखुणा तुम्हाला तिथं बघायला मिळतात. तर यापूर्वीचे खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांनी एक 60 लाख रुपये त्यांच्या खासदार निधीतून देऊन तिथं मोठं अहिल्यादेवीच्या नावानं सभागृह बांधलेलं आहे. म्हणजे आता लोक त्या ठिकाणी जाऊ लागले आहे. म्हणजे आता फार दुर्लक्षित होतं. अहिल्यादेवींचं चोराखळी आजोळ आहे हे फार लोकांना माहीत नव्हतं. पण अलीकडच्या काळात बातम्या आल्या व्हॉट्सअपला वगैरे, इकडं सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना माहिती झाली आणि आता लोक चोराखळ्याला जातात. त्या निमित्तानं माहिती मिळते. नक्कीच. खरं तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे सरांनी की चौंडी गावाचं देखील अत्यंत महत्त्व आहे जिथं त्यांचा जन्म झाला. आणि आजोळ देखील अनेक पाऊलखुणा तिथं आजही आपल्याला पाहाव्यास मिळतात किंवा आजही तिथं मोठ्या प्रमाणात संशोधन या ठिकाणी होतं. आणि ते गाव आता यानिमित्त त्यांचं आजोळ देखील एक मोठ्या प्रमाणात समोर येताना दिसतंय. आणि याविषयीच सर मोठ्या प्रमाणात संशोधन करतायत आणि जी काही माहिती राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी ते पुढे आणण्याचा सातत्याने ते प्रयत्न करत आहेत. सर, आपलं अखंड होळकरशाही हे पुस्तक मोठ्या प्रमाणात गाजलं.
आणि ते आज देखील त्याविषयी बरेच जण सांगतायत, तर काय सांगाल याविषयी? हां, ते मी सांगितलं. ह्याच्या अगोदर रणरागिणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर पुस्तक लिहिलं होतं. छोटं एक 100 पानाचं असेल साधारण. परंतु होळकरांचे अहिल्यादेवी यांच्याशिवाय अनेक वंशज आहेत. सुभेदार मल्हारराव होळकर असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, यशवंतराव होळकर असतील किंवा शिवाजीराव होळकर, पुढचे एकूण 14 वंशजाचा म्हणजे प्रचंड मोठा इतिहास आहे. हा इतिहास लोकांना माहिती व्हावा म्हणून मी थोडं काही संशोधन केलं आणि अहिल्यादेवी होळकर यांच्याबरोबरच एकूण 14 वंशजाचा वंशज माहिती व्हावी म्हणून सगळ्याचा अभ्यास केला आणि एक अक्कन होळकरच्या पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाला पण चांगली मागणी आहे. मराठी भाषेतलं ते पहिलं पुस्तक असावं. चांगल्या पद्धतीने आपण ते समोर आणल्यामुळे त्याला एक अनेकांना ते भावलं. हो हो. खरं तर आपण पाहिलं की राजमाता अहिल्यादेवी होळकर या एक उत्तम प्रशासक होत्या आणि न्यायदेवता म्हणून त्यांना पाहिलं जायचं आणि एक प्रचंड अशी न्यायव्यवस्था त्या काळात त्यांनी राबवली आणि प्रत्येकांना अर्थात गोरगरिबापासून सगळ्यांनाच न्याय देण्याचं एक महत्त्वाचं काम त्यांनी केलं. त्यांचा हा राज्यकारभार किंवा न्यायव्यवस्था याकडे तुम्ही कसं पाहता? अहिल्यादेवींचं राज्यकारभार हा सुमारे 28 वर्ष त्यांनी कारभार केला. जागतिक स्तरावर त्यांचा राज्यकारभार प्रसिद्ध आहे. त्यांचा न्यायदेव म्हणजे न्याय असेल किंवा त्यांचे राज्यकारभार असेल, युद्धनीती असेल, हे म्हणजे अगदी जागतिक स्तरावर वाखाणण्याजोगं त्यांचं कार्य आहे. अनेक आपण सांगता येईल म्हणजे रघुनाथराव पेशव्यांसारखा त्यांना युद्ध न करता त्यांच्यावर त्यांनी दिलेलं तोंड असेल किंवा त्यांचं राज्य बळकावण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. अशा स्वरूपाच्या अनेक घटना आहेत आणि सुमारे 28 वर्षाच्या राज्यकारभारात त्यांनी केवळ दानधर्म हे केलं नाही तर संपूर्ण भारतभर त्यांच्या राज्यापुरतं मर्यादित न राहता आणि संपूर्ण राज्यभर मंदिराचं जीर्णोद्धार केला. पशुपक्ष्यांसाठी चारा पाण्याची सोय केली, वाटसरूंसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली, त्यानंतर पुढं जाऊन गारवा बांधले, विहिरी बांधले. हे सगळं त्यांच्या राज्यापुरतं मर्यादित न राहता त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानभर पुण्यकर्म केले. अनेक मंदिरं त्यांनी बांधली, नदीघाट बांधले, मंदिरांचा जीर्णोद्धार केला किंवा अनेक धार्मिक तीर्थक्षेत्रास्थळी त्यांनी धर्मशाळा उभा केल्या जेणेकरून एक लोकांना त्याचा फायदा व्हावा आणि अशा पद्धतीने त्यांचं एक धार्मिक कार्य खूप मोठं राहिलेलं आहे. तर त्याविषयी नेमकं काय सांगाल? अहिल्यादेवी ह्या शिवभक्त होत्या आणि सर्वच केवळ त्यांनी हिंदू धर्माचेच मंदिर बांधले असं नाही, इतर धर्माचा सुद्धा जीर्णोद्धार केला. इतर धर्माचे सुद्धा काही मुस्लिम समाजाचे असतील, कबर असेल किंवा त्याला मशीद असेल, ते मशिदींचं जीर्णोद्धार करणं असेल किंवा इतर धर्माच्या लोकांना मदत करणं, सर्व मानवतावादी धोरण म्हणून अहिल्यादेवी त्यांच्याकडे पाहिलं होतं. धार्मिक म्हणजे अहिल्या केवळ हिंदू धर्माचाच त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला नाही तर सर्व धर्मांना म्हणजे मानवता हा धर्म आहे असं समजून त्यांनी कार्य केलं. म्हणजे अहिल्या धर्म हा स्वतंत्र एक धर्मच होता, त्यामुळे त्यांना अहिल्या धर्म असं सुद्धा म्हणलं जातं. आता हे अयोध्येचा जो विषय राम मंदिराचा, तर त्यांनी त्यांच्या काळात अहिल्यादेवी होळकरांनी औरंगजेबाने जे मंदिर पाडलं होतं ते राम मंदिर, ते राम मंदिर अहिल्यादेवी होळकर त्यांनी त्या काळात बांधलेलं आहे. बांधलं. आता हे राम मंदिर वेगळं, त्या अयोध्येमध्ये अनेक मंदिर आहेत. तिथं अयोध्येत ह्यापूर्वी देखील अहिल्यादेवीने एक राम मंदिर बांधलेलं आहे. असे अनेक मंदिरं बांधले. पंढरपुरात होळकरवाडा आहे, होळकरवाड्यात मोठं राम मंदिर बांधलेलं आहे आणि एकूण सगळ्या 12 ज्योतिर्लिंगाचा त्यांनी उद्धारच केला. त्यामुळे संपूर्ण देशभर त्यांचं कार्य आहे, मोठ्या प्रमाणात कार्य आहे. नक्कीच आपण पाहिलं तर एक आता सरांनी सांगितल्याप्रमाणे क्षेत्र कोणतंही असो त्या क्षेत्रात एक उत्तम कार्य करण्याचं काम, एक आदर्शवत राज्यकारभार करण्याचं काम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केलं. म्हणून आज 300 वर्ष झालं तरी आज त्यांचं कार्य समाजापुढं म्हणूनच इतकं आदर्शवत आहे आणि अनेक दाखले त्यांच्या कार्याचे आज देखील दिले जातात. सर, 300 वर्ष यंदा आपण 300व जयंती साजरी करतोय किंवा ते त्रिशताब्दी वर्ष हे साजरं होत आहे आणि अनेक कार्यक्रमात देशभरात कार्यक्रम आयोजित केलेत. मग विविध संस्था संघटना असतील किंवा शासन स्तरावर देखील याचं आयोजन केलं जातं. तर कशा पद्धतीनं हे काम चालू आहे? अहिल्यादेवी होळकर यांचं जयंतीच्या निमित्त मागच्या एक 30-35 वर्षापासून
कार्य चालू आहे. जयंती साजरी करतात, काही लोक करतात, परंतु अलीकडच्या काळात सरकारने हे मनावर घेतले, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, यांनी सुद्धा अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन कार्याचा प्रसार सर्वत्र व्हावा यासाठी सरकार स्तरावर सुद्धा प्रयत्न केले. ते मध्यवर्ती मध्य प्रदेशच्या सरकारने होळकरांची जी राजधानी होती इंदोर, इथं कॅबिनेटची बैठक घेतली आणि तिथून अहिल्यादेवींच्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र शासनानं चौंडी हे अहिल्यादेवींचे जन्मगाव आहे. त्या जन्मगावी मागच्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्राची कॅबिनेटची बैठक चौंडीत घेतली आणि सुमारे 550 कोटी चौंडीच्या विकासासाठी दिली. याशिवाय अनेक म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन कार्याविषयी त्यांचा प्रसार होईल असे अनेक निर्णय घेतले. हे स्वागतार्ह आहे आणि केवळ सरकारच करत असं नाही, अनेक लोक आता स्वयंसेवी संस्था वगैरे करतात, मंडळं करतात काम. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता इतिहास संशोधन अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन कार्याचं पुस्तकाच्या माध्यमातून येत आहे. ही फार चांगली गोष्ट आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनानं शासकीय पत्रव्यवहारासाठी एक GR काढलाय. त्याच्यात एक बोधचिन्ह केले, लोगो केलाय की अहिल्यादेवीचा, तो शासकीय पत्रव्यवहारात तो कंपल्सरी लावला पाहिजे अशा स्वरूपाचे निर्णय घेतले. त्यामुळं एकंदरच एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त आता सर्वत्र कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहे. उत्साही यंदा दिसून येत आहे. नक्कीच आपण पाहिलं तर अनेक कार्यक्रम या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त होताना आपण पाहतोय आणि शासन स्तरावर देखील आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, जेणेकरून जितकं हे कार्य आणखी व्यापक प्रमाणात समाजासमोर येईल आणि एक चांगल्या सक्षम अशा समाजाची निर्मिती या माध्यमातून कशा पद्धतीने होईल यासाठी प्रत्येकजण कार्य करतोय. खरं तर आपण पाहिलं की राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य हे अत्यंत आदर्शवत राहिलं, पण त्यांना अनेक संघर्षाला सामोरं जावं लागले, अनेक संकट त्यांच्या समोर आली, तरी देखील त्या न डगमगता उभ्या राहिल्या. काय याविषयी सांगा? म्हणजे संघर्ष प्रचंड प्रमाणात दुःख आलेलं आहे, अनेक ठिकाणी त्यांना थोडंसं अवघड परिस्थितीला, अवघड समस्यांना, संकटांना सामोरं जावं लागलं, पण तरी देखील त्या एक अत्यंत धाडसीपणाने उभं राहिले. अहिल्यादेवींचं ज्यावेळी विवाह झाला खंडेराव होळकर यांच्याशी, त्यानंतर ज्यावेळी ते इंदोरला गेल्या त्यावेळेला मल्हारराव होळकरांनी आणि त्यांच्या सासूबाई गौतमाई होळकर यांनी त्यांना मार्गदर्शन केलं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यादेवी होळकर ह्या राज्यकारभार पाहत होत्या. म्हणजे विवाहानंतर काही दिवसानंतरच त्यांनी मल्हारराव होळकर मोहिमेवर लढायला जायचे आणि संपूर्ण राज्यकारभार ह्या पुढं अहिल्यादेवी होळकर राज्यकारभार सांभाळत होते. त्यांना एवढा अनुभव आला होता की नंतरच्या काळात जेव्हा पती खंडेराव यांचा मृत्यू झाला, त्यानंतर सुभेदार मल्हारराव होळकर यांचा मृत्यू झाला, एकुलता एक मुलगा मालेराव होता, त्यांचाही कालांतर मृत्यू झाला. म्हणजे अशा परिस्थितीत काय करावं, राज्यकारभार कसा करावा, त्यावेळेला काही पुणेकर रघुनाथराव पेशव्यांनी ते होळकराचं राज्यच गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला धाडसानं तोंड दिलं आणि स्वतःचं दुःख गिळून छातीवर दगड ठेवून ज्याला म्हणतो आपण, ते अहिल्यादेवी होळकर यांनी स्वतःचं दुःख गिळून केवळ प्रजाहित सर्वोच्च आहे, प्रजेसाठी हे राज्य आहे असं ठरवून त्यांनी सुमारे 28 वर्षे उत्कृष्ट राज्यकारभार केला. आपण पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी देखील आपण त्याकडे त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतल्याचं पाहतो आणि शेतकरी उभारला तर एक चांगला समाज उभारेल किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक चांगलं कार्य होऊ शकतं. शेतकरी उभारला तर तो सक्षमपणे राहिला, उभारला तर एक चांगलं हे समोर येऊ शकतं किंवा त्याला आधार मिळू शकतो. या दृष्टीने देखील त्यांनी अनेक कामं केली. शेतकऱ्यांना त्याने केंद्रबिंदू मानूनच काम केलं. शेतकऱ्यांचं उत्पादन जर चांगलं मिळत असेल तरच राज्याची भरभराट होऊ शकते हे त्यांना माहीत होतं. त्यामुळं शेतकऱ्यांना अगदी कमी व्याजदरात कर्ज वाटप करण्यात येतो. त्याशिवाय जे शेतकरी ज्यांना बाबा ऐकत नसेल तशा शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीनं त्यांच्या वतीनं मदत दिली जाते. काही वेळेला उत्पन्न नाही आलं तर तो म्हणजे कर माफ केला जातो शेतकऱ्यांना. म्हणजे त्यांच्या स्तरावर अहिल्यादेवी हे काम करायचं. आता
याशिवाय शेतकऱ्यांचा जो उत्पादित केलेला माल आहे हा माल मोठ्या बाजारपेठेत जाऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळाला पाहिजे यासाठी सुद्धा अहिल्यादेवी होळकर यांचा प्रयत्न असायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं विहिरी, बोर, त्यानंतर नदीचं पाणी, तलावाचं पाणी हे शेतीला कसं मिळेल यासाठी अहिल्यादेवीचा प्रयत्न असायचा. खरं पाहिलं तर तो काळ पाहिला तर त्या काळात म्हणजे अंधश्रद्धा हा देखील एक महत्त्वाचा विषय होता आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी देखील त्यांनी खूप व्यापक काम केलं. विशेषतः सतीच्या प्रथेला त्यांनी विरोध केला आणि सती एक महिला जाऊ नये यासाठी देखील त्यांनी एक विशेषत्वानं प्रयत्न करून त्यासाठी एक योगदान दिलं. कसं पाहता याकडे तुम्ही? नाही, अहिल्यादेवींनी आपण माहिती असेल की ज्यावेळी त्यांचे पती शहीद झाले, खंडेराव होळकर ज्यावेळेला शहीद झाले त्यावेळेला सतीची प्रथा होती किंवा काही लोक म्हणायच्यात अहिल्यादेवी होळकरनी सती गेलं पाहिजे, पण मल्हारराव होळकर सासरे ते पाठीशी उभं राहिले. ते म्हणले अहिल्या सती जाणार नाही. तर अहिल्यादेवी स्वतः सती गेल्या नाहीत आणि सती जाण्याचे जे चटके आहेत प्रत्यक्षात त्यांनी बघितलं होतं. त्यामुळं राज्यकारभार हाती घेतल्यानंतर पहिल्यांदा काय केलं असेल, सतीची चाल बंद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर हुंडाबंदीचा कायदा केला. याशिवाय बालविवाह होऊ नये म्हणून त्याचा स्वतंत्र कायदा केला. म्हणजे विधवा महिलांना सन्मान मिळावा यासाठी स्वतंत्र त्यांनी तरतूद केली. असं महिलांसाठी म्हणून स्वतंत्र त्यांनी एक काम केलेलं आहे. आपल्याला केवळ धार्मिक म्हणजे असंच नाही हेच माहिती आहे, पण आपण पुरोगामी विचारसरणीच्या अहिल्यादेवी होळकर ह्या सुद्धा होत्या हे म्हणजे साहित्यातून दिसून आलं आहे. म्हणजे महिलांसाठी एक मोठं व्यापक काम त्यांनी केलं आणि अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. विशेषतः अंधश्रद्धा निर्मूलनासाठी देखील त्यांनी एक चांगलं काम केलं. खरं तर त्याकडे अंधश्रद्धा निर्मूलन करणं इतकं सोपं नव्हतं. आपण जर त्या 300 वर्षापूर्वीची परिस्थिती पाहिली तरी धाडसानं त्या या विषयावर लढत राहिल्या, काम करत राहिल्या. याविषयी काय सांगा? आता अंधश्रद्धा म्हणजे हे सतीची चाल वगैरे हे अंधश्रद्धाच आहे. लहान लहान म्हणजे 8 वर्षाच्या मुलीचं लग्न व्हायचं आणि चुकून 1 वर्षानंतर जर तिचा नवरा वारला तर त्या बालिकेला 9व्या वर्षी सतीच्या चालीवर ढकललं जात होतं. आणि अशी भयानक होती त्यावेळेला, धार्मिक कर्मठच परंपरा होती. त्या मुलीनं ओरडण्याचा आवाज वगैरे येऊ नये म्हणून मोठ्याने ढोल बडवले जायचे. अशी ते भयानक परंपरा होतं. अशा परंपरा अहिल्यादेवींनी त्यांच्या काळात बंद करून टाकल्या. म्हणजे ह्यांच्यासारख्या अनेक आणि हे असल्या अंधश्रद्धेच्या प्रथा बंद करून टाकल्या आणि महिलांसाठी स्वतंत्र न्याय व्यवस्था केली. त्या महिलांना समजा एखाद्या पुरुषानं अत्याचार केला असेल तर सभागृहात सांगता येत नाही, तर त्यांच्यासाठी आपण सध्या जे इन कॅमेरा म्हणतो ना, न्याय पद्धती आपली आहे तशी त्या काळी महिला स्वतंत्र अहिल्यादेवीला भेटत होती, समोरासमोर बोलून दोघंच सांगत होते. म्हणजे महिलांसाठी स्वतंत्र न्याय कक्ष होता. म्हणजे एवढं मोठं महिलांसाठी सुद्धा अहिल्यादेवीचं कार्य होतं. नक्कीच. म्हणजे आपण या अहिल्यादेवींच्या कार्याविषयी जितकं बोलू तितकं कमी आहे. आणि 300 वर्षापूर्वी असे धाडसी निर्णय घेणं, असा धाडसी राज्यकारभार करणं किंवा स्वतः सरांनी म्हणल्याप्रमाणे रणरागिणी बनून मैदानात उतरणं, अशा गोष्टी करतानाच त्यांनी धार्मिक म्हणजे अनेक मोठी कामं केली. विशेषतः मंदिरांचा जीर्णोद्धार, आम्ही म्हणल्याप्रमाणे नदीचं घाट बांधणं असेल किंवा नवीन मंदिर बांधणं असेल, शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय असतील आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे स्त्रियांसाठी, महिलांसाठी एक स्वतंत्र न्यायव्यवस्था या माध्यमातून एक उत्तम कारभार त्यांनी केला. महाराष्ट्रभर त्यांचं कार्य खरं तर व्यापक राहिलं आहे आणि सोलापूर जिल्ह्यात देखील एक त्यांचं कार्य राहिलं आहे, पण जे अनेकांना माहीत नाही किंवा त्यापासून एक बरेच जण अनभिज्ञ आहेत. तर काय नेमकं त्यांचं कार्य या ठिकाणी राहिलेलं आहे? आता कोणत्याही व्यक्तीचं, महापुरुषाचं कार्याचं जेव्हा आपण संशोधन करतो, अभ्यास करतो किंवा माहिती घेतो, ते आपलं सोलापूर आहे. सोलापूर परिसरात त्यांचं काय कार्य आहे? समजा अहिल्यादेवी होळकरचं कार्य इंदोरला असेल, महेश्वरला असेल, सोलापूरचा संबंध काय आहे? अशा स्वरूपाच्या बऱ्याच गोष्टी येतात. आणि जोपर्यंत आपल्या शेजारची किंवा आपल्या गावाची अटॅचमेंट कळत नाही तोपर्यंत आपल्याला इतिहास समजत नाही. अहिल्यादेवीचा जन्म हा चौंडी म्हणजे सोलापूर जिल्ह्यात म्हणजे करमाळ्यापासून अगदी 35 किलोमीटर अंतरावर असणारं एक छोटं खेडेगाव आहे. म्हणजे आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर आहे. त्या अहिल्यादेवी जन्मगाव आहे. त्यानंतर अहिल्यादेवीचे जे आजोळ आहे, आजोळ म्हणतो आपण, ते चोराखळे आहे. ते चोराखळे अगदी बार्शीपासून एक 20 किलोमीटर अंतरावर
चोराखळे गाव आहे, तर अहिल्यादेवीच्या पाऊल खूण आहेत, अनेक ठिकाणी त्यांनी ते कामं केलेली आहेत. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं सोलापूर तुळजापूर एक 40 किलोमीटर अंतरावर सोलापूरपासून. तुळजापूरला अहिल्यादेवीने एक मोठी विहीर बांधलेली आहे. आजही त्याच्या पाऊलखुणा दिसून येतात. दगडी मोठ ही आज दिसते. तुळजापूरला पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी आणि तुळजापूरला येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी म्हणून तिथं घाटही बांधलेला आहे. महिलांना आंघोळ करण्यासाठी वगैरे खोली वगैरे अशा स्वरूपाचं सध्या तिथं काम आहे मोठं तुळजापूरला. आता आपण पंढरपूरला गेलो कधी तर पंढरपूरला भीमा नदीच्या काठावर मोठा होळकरवाडा आहे. हा होळकरवाडा ह्यासाठी बांधला होता की गोरगरिबाची त्यात लग्न व्हावी. त्यानंतर काय राम मंदिर आहे तिथं लोकांना दर्शन करता यावं. आणि त्याच परिसरात बोहळे नावाचं एक छोटं गाव आहे, पंढरपूर तालुक्यातच आहे. तिथं पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी लोकांची म्हणून विहीर बांधलेली आहे ती. आज ही विहीर आहे ती. याशिवाय पंढरपूर नातेपुते जो पालखी मार्ग आहे त्या पालखी मार्गावर साधारण नातेपुते परिसरात एक 2 विहिरी बांधलेल्या आहेत. त्या विहिरी म्हणजे अजूनही त्या विहिरींना पाणी आहे. म्हणजे लोक पालखी मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ती विहीर बांधलेली आहे. याशिवाय थोडं आपण पुढे गेलं ह्याच्या माळशिराच्या पुढे गेलं की जेजुरीला मोठं तळच बांधलेलं आहे. आज त्या तळ्यातून जेजुरीला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. याशिवाय तिथं मोठं चिंचेचं बन आहे, होळकरवाडा आहे. अशा स्वरूपाचं काम तिथे दिसून होतं. मग या परिसरात म्हणलं तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुणे परिसरात आहे. चांदवडला मोठं हे आहे, मोठा होळकरवाडा आहे. याशिवाय हे असेल आपलं परळी वैजनाथ असेल, काय आपले जे ज्योतिर्लिंग होतं 12 ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर असेल, त्या ठिकाणी अनेक कामं केलेली आहेत. हे सगळं महाराष्ट्र परिसरात किंवा संबंध हिंदुस्थानभर अहिल्यादेवी होळकर यांचं जीवन कार्याचं काम आहे ते. 300वी जयंती साजरी होत असताना ती साधारण प्रत्येकाची एक वेगवेगळ्या कल्पना असतील आणि प्रत्येकजण आपापल्या परीनं ते साजरी करण्यावर भर देतो. तुम्हाला नेमकी काय अपेक्षा आहे की कशा पद्धतीनं ही जयंती साजरी केली जावी किंवा नेमकं आणखी काय कार्य राहिले की जे पुढं आलं पाहिजे किंवा असं कोणतं माध्यम आहे की ज्यातून आणखी हे त्यांचा एक आदर्शवत कारभार हा समोर आला पाहिजे असं काय सांगता? या निमित्त आता पहिल्यांदा काय केलं असेल तर अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्याचा इतिहास लोकांनी वाचला पाहिजे. या निमित्तानं सगळं आता पुस्तकं उपलब्ध आहेत, त्यानंतर व्हिडिओ वगैरे आहेत. बरंच त्यांची मूळ माहिती घेतली पाहिजे. त्यांच्या जीवन कार्याविषयी काही चुकीचे पण व्हिडिओ होतात, चुकीचे काय लिहिलं गेलं तर ते करताना तुम्ही अधिकृत पुस्तकं वाचली पाहिजे. आपल्याकडं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं विद्यापीठ आहे. विद्यापीठात स्वतंत्र अध्यासन केंद्र आहे. अध्यासन केंद्रात पुस्तकांचा साठा आहे, भरपूर साठा आहे. तर अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्राचा म्हणजे खरा इतिहास समजून घेतला पाहिजे, वाचन केलं पाहिजे. एवढ्या मोठ्या अहिल्यादेवी यांनी हिंदुस्थानबरोबर काम केलं तर किमान त्यांचा इतिहास काय आहे हे लोकांनी वाचलं पाहिजे. एवढंच फक्त अपेक्षा आहे माझी. त्यातनं प्रेरणा घेणं आणि त्या दृष्टीनं तशी आपली वाटचाल. हो, ते वाचल्यानंतर तर प्रेरणा मिळतेच ते, पण वाचन केलं पाहिजे. अलीकडच्या काळात थोडंसं वाचन म्हणजे पुस्तकं वाचन कमी झाले. व्हॉट्सअपचं म्हणजे आपण हे म्हणतो मोबाईलचं वाचन वाढलंय, पण पुस्तकं वाचन झालं पाहिजे. कारण पुस्तकं हे शेवटी अधिकृत पुस्तकाला मान्यता आहे. जसं व्हिडिओ वगैरे कुठल्या काय लक्षात येत नाही तसं मान्यता प्राप्त पुस्तकं, अधिकृत पुस्तकं वाचली पाहिजे आणि त्याच्यातून अहिल्यादेवी होळकरांचा जीवन कार्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे. नक्कीच 300वी जयंती साजरी होत असताना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं जे एक आदर्शवत कार्य आहे ते सगळ्यांनी आपण समजावून घेतलं पाहिजे आणि वाचन केलं पाहिजे. प्रचंड साहित्य त्यांच्यावर आहे, त्यांचा खरा इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे आणि तो इतिहास आपल्याला निश्चितच आपल्या जीवनामध्ये एक सक्षमपणे उभा करू शकतो. एक आपल्याला खूप काही तो इतिहास सांगणार आहे आणि त्यांचे विचार आचार आपण अंगीकारले तर निश्चितच आपलं जीवन देखील एक आदर्शवत होऊ शकतं. खरं तर पत्रकार तथा लेखक उज्ज्वल कुमार माने यांच्याकडून आपल्याला तसं खूप काही जाणून घेण्यासारखं आहे. ते आणखी संशोधन करत आहेत. आणखी चांगल्या पद्धतीने अखंड होळकरशाही असेल किंवा रणरागिणी अहिल्यादेवी होळकर असेल, आणखी याच्यावर यापुढे देखील त्यांचं मोठ्या प्रमाणात साहित्य लेखन असणार आहे. विविध विषयांवर ते संशोधन करतात आणि
यापुढील काळात देखील त्यांचे एक चांगल्या पद्धतीची पुस्तकं जी समाजासाठी अत्यंत प्रबोधनात्मक अशी होणार आहेत ती समोर येतील, त्या दृष्टीनं ते प्रयत्न देखील करतायत. आजच्या या विशेष संवाद कार्यक्रमात सर आपण सहभागी झालात आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आमच्याशी संवाद साधलात आणि त्यांचं एक काम आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यात जे काम झालं जे अनेकांना माहिती नव्हतं ते सांगण्यावर आपण विशेषतः भर दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.